नमस्कार. मोना कुकिंग अँड शब सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त एक कच्च्या बटाट्यापासून अतिशय भन्नाट चवीचा असा नाश्ता बनवणार आहोत. तेही अतिशय सोप्या पद्धतीने. बघू शकता किती सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये खूप टिप्स दिलेल्या असतात म्हणून त्या नक्की पूर्ण व्हिडिओ बघत चला. मस्त बटाटा किसून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवायचा आहे त्याला आणि मगच टाकायचा आहे. एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी मिरची आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. अजून तुमच्याकडे काही भाज्या असतील तर बारीक चिरून किंवा चॉप करून तुम्ही टाकू शकता. कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा. एक वाटी रवा घेतलेला आहे मी. बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला पूर्ण टाकून द्यायचं आहे. बघू शकता. ओवा टाकायचा आहे, जिरं, चवीपुरतं किंवा एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आपण मिरचीसुद्धा टाकली आहे म्हणून थोडंसं कमी टाकायचं आहे. पिंचभर हळद आणि चवीपुरतं मीठ. लाल तिखट तुमच्या हिशोबाने टाकायचं आहे. कमी तिखट असेल तर जास्त टाका आणि तिखट जास्त असेल तर कमी टाका. पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही आहे. ज्या आपण भाज्या किंवा कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर त्याला पाणीसुद्धा सुटतं म्हणून बघू शकता. एकही पाण्याचा थेंब न टाकता 2 मिनटापर्यंत त्याला कालवत राहायचं आहे. अपने आप गोळा बनवून तयार होतो. मस्त बघू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. जास्त मिनटं लागत नाही. बस 1 किंवा 2 मिनटात तयार होतो. बघू शकता. वाव, पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही आहे मी. मस्त गोळा बनवून तयार झालेला आहे. आता गॅसवर पॅन ठेवायचं किंवा तवा ठेवायचा. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवू शकता. तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे. आपण पूर्ण फ्राय पण करणार नाही आहेत, शेलो फ्राय करू शकतो. मस्त हाताला देखील तेल लावायचं आहे जेणेकरून हाताला चिपकणार नाही आपला नाश्ता. आता निंबूसारखा थोडासा गोळा घ्यायचा आहे. त्याला अशा हाताने गोल करून चिप्पट करायचं आहे. चिप्पट केल्याने त्याच्यातलं मस्त शेकून तयार होतो, कच्चा राहत नाही म्हणून त्याला बारीक करायचं आहे. अशा पद्धतीने सर्व नाश्ता बनवायचा आहे आपल्याला. बघू शकता. हाताच्या सहाय्याने त्याला बारीक करायचं आहे. मस्त छोट्या छोट्या टिक्क्या बनवायच्या आहे. पटकन बनवून तयार होतो. 5 मिनिटात नाश्ता बनवून तयार होतो. अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही हा नाश्ता टिफिनसाठी, घरी खाण्यासाठी केव्हाही बनवू शकता. खूप कमी वेळेत बनवून तयार होतो. खालची साईड झाली की मग नाश्ता पलटवायचा आहे जेणेकरून दुसरी साईडसुद्धा मस्त क्रिस्पीशी शेकून तयार होईल. मस्त अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवून घ्यायचा आहे. पलटून पलटून दोघं साईड मस्त शेकून घ्यायचे आहे. चवीला इतका भन्नाट नाश्ता लागतो की काय सांगू. मस्त त्याला आता काढून घेणार आहोत. क्रिस्पी बनवून तयार होतो. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता त्याची क्रिस्पीनेस किती छान आहे. दिसायलासुद्धा किती छान दिसतोय. जितका छान दिसतो तितकाच छान लागतो सुद्धा. मस्त धन्यवाद.